डोंगराळ असा भाग आणि नागमोडीवरनं ही ना कोकणाची खासियतच आहे. तुम्हाला ना यामध्ये कधी ट्रॅफिक दिसणार नाही, ट्रॅफिक हवालदार दिसणार नाही, भरपूर अशा गाड्यांचा हॉर्नचा आवाज कधीच येणार नाही. आणि जाता जाताना गंमत सांगते तुम्हाला, हे एक झाड दिसलं तर हे झाड ओळखलात का, तर हे ना काजूचं झाड. बऱ्याच वेळेला मी काजू घेते किंवा बरेच जण मला म्हणतात की काजू कसा असतो, काजूचा गर बघितले पण आम्ही झाड माहिती नाही किंवा ते फळ कसं असतं आम्हाला माहिती नाही. तर म्हटलं चला, मला जातानाच एकदम छान असं झाड दिसलं, म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते. आणि ना फळं अशी हाताने तोडण्यात मजा असते ना, ती खरंच शब्दात पण मला सांगता येणार नाही. एवढा मस्त आनंद मिळतो ही स्वतःच्या हाताने फळं तोडण्यामध्ये. आणि जे काजू असं तयार झालं त्यामुळे तोडतानाच माझ्या हातातून तो खाली पडला. तर हे आहे ना काजूचं बोंड आहे आणि त्याला ही जी बी आले ना त्याच्यामध्ये त्याच्यात गर असतो आणि त्यात असतो काजू, जो आपल्याला असा खायला मिळत होतो. आणि ही फळं सुकली ना की असे खाली पडून जातात आणि बी मात्र अशी शिल्लक राहते. जर ह्या बिया फॅक्टरीमध्ये देतात किंवा भरपूर जर असेल तर फॅक्टरीमध्ये देतात, नाही तर भाजून त्याच्यामधला गर काढला जातो आणि तोच आपण काजू म्हणून खातो. तर हा बोंड पण खायला एवढा रसा आणि टेस्टी असतो ना, तर फारच छान असतं. तर हे आहे काजूचं झाड. आणि असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा.